विक्री करण्याचे उद्देशाने एमडी ड्रग्ज बाळगणारे एक पुरुष व एक महिला आरोपी अटक. 3,80,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे नाशिक रोड रेल्वे स्टेशनकडून नाशिक रोड पोलीस स्टेशनकडे जाणारी रोडवर रेल्वे स्थानकाचे बाहेर नाशिक येथे अब्दुल समद सिराज अहमद अन्सारी उर्फ बाबू वय 45 वर्ष व त्यांची पत्नी शबाना अब्दुल समद अन्सारी वय 40 वर्ष असे दिनांक 1 मार्च 2025 रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास एमडी ड्रग्ज विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपितांना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्य वापरून शिताफीने आरोपी नामे अब्दुल समद सिराज अहमद अन्सारी उर्फ बाबू वय 45 वर्ष यांच्याकडे अंदाजे 3,07,500 रुपये किमतीचा 61.5 ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ तसेच महिला आरोपी इसम नामे शबाना अब्दुल समद अन्सारी वय 40 वर्ष हिचेकडे अंदाजे 52,500 रुपये किमतीचा 10.5 ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आले. तसेच 20,300 रुपये किमतीचा इतर मुद्देमाल असा एकूण 3,80,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमूद आरोपी विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी करीत आहेत. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.